नमस्कार, आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। बहादुरा नगर पंचायत में चुनावी हलचल तेज हो चुकी है। हर गली, हर मोहल्ले में अब सिर्फ एक ही चर्चा, कौन बनेगा बहादुरा का अगला जनप्रतिनिधि। देखना ये होगा कि उम्मीदवारों की भीड़ में किसे मिलेगा टिकट और आखिर कौन लड़ेगा इस बार का चुनाव। जनता की उम्मीदें बड़ी हैं और दावेदारों की संख्या भी। अब देखना है किसके हाथ लगेगी जीत की कुर्सी। जानने के लिए देखिए पूरी खबर। नमस्कार, माझे नाव उषा सिद्धार्थ नगराळे। काय सांगणार? आपलं नाव निवडणुकीसाठी चर्चेत आहे, अध्यक्षपदासाठी आपण अपेक्षित उमेदवार आहात, काय सांगणार? मी भाजपमध्ये यांच्यासोबत कार्य करत आहे आणि 25 वर्ष झाले हे कार्य करत असल्यामुळे मी पण त्यांना सहभाग करत आहे आणि लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला म्हणून आम्ही म्हणजे निवडणुकीला उभे राहण्याची तयारी केली आहे आणि जर लोकांनी चांगला प्रतिसाद दिला तर आम्ही चांगल्या यांनी निवडून येऊ, चांगली काम करू। आम्ही दोघी मिळून आम्ही चांगले काम करून पाहिजे। आपण भाजपचे संभावित उमेदवार आहात, कोणकोणते विकास कामे आपण करण्याचा आपला मानस आहे? गटर लाईन वगैरे करायची आहे आणि सांडपाण्याची व्यवस्था सुद्धा करायची आहे आणि उरलेले जे काही रस्ते असेल ते पण करायची इच्छा आहे आमची सगळी। जर मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली तर गोदनी सिंह बहादुरा आणि खरवी आणि या मतदारांनी सगळ्यांनी मला, सर्व नागरिकांनी जर मला चांगल्या मतदानाने निवडून दिलं तर मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि जे राहिलेले कामे ते पूर्ण करेन अशी अपेक्षा करून मी सर्व नागरिकांनी मला भरघोस मतांनी निवडून दिलं अशी अपेक्षा करते।